माता रमाबाई आंबेडकर पुनर्वसन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। विकास कामातील अडथळ्यांमुळे कामं झाली नाहीत, 2 वर्षात काम पूर्ण झालंच पाहिजे। प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या संदर्भात फडणवीसांनी वक्तव्य केलंय। तर प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळेस फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। 2 वर्षात काम पूर्ण झालंच पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। एक स्वप्न जे आमच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाही आहे, तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे। जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत आणि मला MMRD आणि SRA सांगायचं आहे, 3ऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, पण ते देण्याची वेळ आणू नका। 2 वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। आमचे जे नागरिक आहेत ते 2 वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे। या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे। अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती मला आपल्याला देताना अत्यंत आनंद होतोय। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या 9 शैक्षणिक संस्था आणि 2 वसतिगृहाच्या इमारतीच्या करता जतन आणि जीर्णोद्धार संवर्धनाच्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र योजना तयार करून त्याला मान्यता आज दिली। या महायुतीच्या सरकारने यावर दृष्टीनं दरवर्षी 100 कोटी असे 5 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद आज केली आणि हा निर्णय राज्य सरकारने घेतला। हा निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करणारा आणि समाजातल्या दुर्बल घटकांना बळ देणारा ठरणार आहे, हा विश्वास मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। या पुनर्वसन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।